आहे डोंबिवलीमधून। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा स्फोट झालेला आहे। जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। डोंबिवली सोनार पाड्यामध्ये एमआयडीसी मधील एका कंपनीत केमिकलच्या 2 ड्रमने पेट घेतला आणि आग लागली। सदर आग आटोक्यात आणली गेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पाचारण करण्यात आलेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे। यापूर्वी देखील डोंबिवलीमध्ये अशाच पद्धतीने स्फोट झाला होता, मात्र तो यापेक्षा जास्त विदारक होता। यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे हे आपल्याशी जोडले गेले आहेत। किशोर, डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झालेला आहे आणि यापूर्वी देखील तिथे स्फोट झाला होता। हे वारंवार स्फोट होण्यामागचं कारण काय असावं? नक्की जान्हवी, ज्या पद्धतीने 1.5 महिन्यापूर्वी आमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला होता, अगदी आज आमुदान कंपनीच्या बाजूलाच असलेली न्यू रेगा LLP केमिकल जी 215 गाळा नंबर मध्ये असलेली ही जी कंपनी, यामध्ये 2 केमिकल ड्रमने पेट घेतला होता आणि हा पेट घेतल्यानंतर याचं खरं कारण आता समोर आलेलं आहे। शॉर्ट सर्किटचं कारण दाखवलं जात आहे, असा प्राथमिक अंदाज जो दाखवला होता त्या अनुषंगाने आता पोलीस तपास सुरू आहे। परंतु ही जर आग जी आहे, जी जर जास्त मोठी झाली असती तर जो रिएक्टर आहे त्या कंपनीचा सुद्धा, त्या रिएक्टर पर्यंत पोहोचून मोठी दुर्घटना पुन्हा होऊ शकली असती। त्यामुळे कुठेतरी प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्यानंतर एमआयडीसी प्रशासन, केडीएमसी प्रशासन हे कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांसाठी किंवा ह्या डोंबिवलीच्या निवासी भागातल्या असलेल्या नागरिकांच्या जीविताशी खेळतायत की काय असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। कारण की राज्य सरकारने ज्या पद्धतीने 6 कंपन्या ज्या अति धोकादायक त्या हलवण्याचा इथून निर्णय घेतला होता, पण तो निर्णय कोणत्या लालफितीत अडकला आहे हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनी पडलेला आहे। त्यामुळे डोंबिवलीकरांचा जीव मोठी धरून ते जगत आहेत। जान्हवी, अगदीच धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।